घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 7 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये ऐश्वर्याने केलेल्या कुकारस्थानांचा बदला चौथ्या फेरीतच तिला मिळालेला आहे. आणि चौथ्या फेरीच्या अखेर ऐश्वर्या पूर्णपणे तोंडावरती आपटलेली आहे. ऐश्वर्या फक्त तोंडावरती आपटलेली नाही तर अख्ख्या मुळशीकरांनी जानकी ऋषिकेशला सपोर्ट केलाय. आणि आता जानकी ऋषिकेशच्या हातामधून हिसकावून घेतलेल्या पॉइंटचा कट चौथ्या राऊंडचा पॉइंट ऋषिकेश जानकीला कसा मिळणार आणि या सगळ्या ऐश्वर्या तोंडावरती कशी आपटणार, सारंगला केलेल्या सगळ्या कारस्थानांचा इथल्या इथे कसा हे भोगायला लागणार आणि सगळे गावकरी ऋषिकेश जानकीच्या बाजूने कसे पेटून उठणार, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत 7 फेब्रुवारीच्या भागामध्ये ऋषिकेश स्वतःला शिक्षा करून घेत असतो आणि आता त्याने जो आपल्यामुळे पॉइंट गेलाय, का असं वागलास तू, का असं वागलास, का तू शिक्षा केली जानकीला, तुला राऊंड खेळता येत नव्हतं का, असं म्हणत स्वतःच्याच हाताला तो आता मारून घेत असतो. तितक्यात तिथे जानकी येते आणि ऋषिकेश काय चाललंय असं म्हणत ऋषिकेशच्या हातावरती ती आपला हात ठेवते आणि आता ऋषिकेशला लागणारा सगळा मार स्वतःवरती घेते. ऋषिकेश म्हणतो, हीच माझी अद्दल आहे, मी या सगळ्यामध्ये तुला आता ते जिंकू दिलं नाही, तुला सपोर्ट नाही केला. जानकी म्हणते, असू दे ना ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, माझ्यामुळे हा पॉइंट गेलाय, कसं काय मी हे सहन करू. जानकी सांगते, हे बघा, हा पॉइंट गेला म्हणून काहीही बिघडत नाही, आपण दोघं जण पुन्हा एकत्रितपणे आता यायचं आहे आणि पुढचे सगळे पॉइंट मिळवायचे आहेत. ऋषिकेश म्हणतो, का मी असा वेड्यासारखा वागलो जानकी, म्हणजे बघ ना, माझ्यामुळे पॉइंट गेला तर तू माझ्यावरती चिडत नाहीयेस, पण तुझ्यामुळे एक पॉइंट गेला तर मी तुझ्यावरती इतका चिडलो, तुला इतकं बोललो, तुला खरंच राग नाही का माझा आला. यावरती जानकी सांगते, नाही, आत्ता ज्याप्रमाणे मला हाताला लागल्यावरती तुम्ही कळवळलात त्याचप्रमाणे तुम्हाला लागल्यावरती मी कळवळते. हेच तर आहे आपलं एकमेकांच्या बद्दलचं प्रेम आणि हे प्रेम आपलं एकमेकांची ताकद आहे. या प्रेमाला आपण आपली कमजोरी बनू द्यायचं नाहीये. एक राऊंड हरलो म्हणून काय झालं, यापुढे कोणत्याही परिस्थितीत दोघांनी एकत्रितपणे खेळायचं आहे. हातामध्ये हात असेल ना आणि एकमेकांची साथ असेल तर आपण या सगळ्यामध्ये काहीही करू शकतो. टीम बनून खेळण्यासाठी आपलं एकमेकांच्या सोबत असणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. यापुढे आता आपण ठरवायचं आहे, काहीही झालं तरी आपल्या नात्यामध्ये दुरावा येऊ द्यायचा नाहीये. मी ठामपणे तुमच्या पाठीशी उभी आहे, तुम्ही ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहा, असं म्हणत ऋषिकेश जानकीमधला एका क्षणामध्ये सगळे गैरसमज, सगळे मतभेद आणि राग संपून गेलेले असतात आणि पुन्हा दोघं जण एक टीम म्हणून खेळण्यासाठी तयार झालेले असतात ऐश्वर्या आणि सारंगच्या विरोधात. तोपर्यंत तिकडे ओवी येते आणि मी तुमच्या दोघांवरती खूप रागवलेली आहे असं बोलते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो, काय झालं. यावरती ओवी म्हणते, तुम्ही दोघं जण खूप बॅड कोऑर्डिनेशन केलं आणि त्याचमुळे तुम्ही दोघं जण हरलेले आहात. एक टीम बनून जर का तुम्ही खेळला असतात तर या सगळ्यामध्ये तुम्ही हरला नसतात. बॅड कोऑर्डिनेशन, मला तुमचा खूप राग आलाय आणि या सगळ्यासाठी मी तुम्हाला शिक्षा सुद्धा देणार आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी सांगते, ठीक आहे बाबा, तुला जी आम्हाला शिक्षा द्यायची आहे ना ती शिक्षा तू आम्हाला दे, काय शिक्षा आहे तू सांग बरं आम्हाला. असं म्हटल्यावरती ओवी सांगते, तुमच्या या बॅड कोऑर्डिनेशनमुळे आपण हारलो, आता तुमच्यामधलं कोऑर्डिनेशन जास्त गरजेचं आहे होणं आणि त्यासाठी तुमची एकच शिक्षा, तुम्ही दोघांनी आपापले हात पुढे करा. असं म्हणत ओवी आता जानकी आणि ऋषिकेश यांना आता हात पुढे करण्यासाठी सांगते आणि आपल्या हातामध्ये असलेलं एक फडकं त्या दोघांच्याही हाताला बांधून ठेवते. त्या दोघांच्या हाताला फडकं बांधल्यावरती आता जानकी सांगते, हे काय करायचं आहे. यावरती ओवी सांगते, हे आहे तुमचं कोऑर्डिनेशन, आजपासून दिवस संपेपर्यंत तुम्ही दोघांनी जे काही करायचं आहे ना ते असं एकमेकांचा हात आता बांधूनच करायचं आहे. सगळी कामं अशी 3 हातांनीच करायची आहे, अजिबात हात सोडायचा नाही. जोपर्यंत तुमचा हात बांधलेला आहे तोपर्यंत हे तुमचं कोऑर्डिनेशन होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर तुमचं कोऑर्डिनेशन तुटलं तर तुमची शिक्षा तुम्ही पूर्णपणे करू शकणार नाही आणि पूर्ण झाली नाही असं मी समजेन. यावरती जानकी ऋषिकेश म्हणतात, ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं, असं म्हणत ते दोघं जण आता ओवीची शिक्षा भोगायला तयार झालेले असतात. ओवी जे म्हणेल ती शिक्षा ते घेतात. मग आता दोघं जण आपला हात पुढे करतात. ओवी त्यांच्या हाताला आता
ते बांधते. हाताला बांधल्यावरती मग आता दिवसभर दोघांना 3च हाताने कामं करायची असतात आणि त्यामुळे त्यामुळे दोघांचीही खूप गडबड होते. म्हणजे प्रत्येक काम जे जानकीचं असतं ते करत असताना इथे आता ऋषिकेशला पण जावं लागत असतं आणि प्रत्येक काम ऋषिकेशचं करत असताना जानकीला सुद्धा तिकडे जावत असतं. मग ते कपडे धुणं असो, मग ते जेवण करणं असो, सगळ्यामध्ये आता मात्र ऋषिकेश आणि जानकी एकत्र राहणार असतात. ओवीने दिलेली शिक्षा जबरदस्त असते. त्यामुळे कोऑर्डिनेशन एकत्र येण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या राऊंडच्या फेरीसाठी हे खूप महत्त्वाचं ठरणार असतं. अनअवधानाने केलेली ओवीनी ही गोष्ट सफल होणार असते, कारण चौथी फेरी ही असते एकमेकांचे पाय बांधून पुढचे सगळी कामं करायची. त्यामुळे आज हात बांधून केलेली कामं उद्याच्या दिवशी उपयोगाला ठरणार असतात. हे ओवीला काही माहीत नसतं. जानकी ओवीला प्रॉमिस देते, तू जसं म्हणशील तसंच आम्ही करू, असं म्हणत ती ओवीला प्रॉमिस करते. तोपर्यंत इकडे आता बायकोचा बैल सारंग आलेला असतो आणि तो ऐश्वर्यासाठी पिझ्झा ऑर्डर करतो. ऐश्वर्यासाठी पिझ्झा ऑर्डर करत, ऐश्वर्या हे घ्या. ऐश्वर्या खूप खुश होते आणि पिझ्झा यावरती ऐश्वर्या म्हणते, अरे वा, खरंच आज खरं तर याची गरज होती. यावरती इकडे आता सांगायला लागतो सारंग, कोक पण मागवलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिंकलोय ना, हे सगळं सेलिब्रेट करण्यासाठी आता धूमधडाक्यात आपण हा राऊंड खेळायचा आहे. यावरती आता दोघं जण खूप छानपणे पार्टी करत असतात. त्यावरती इकडे आता ऐश्वर्या सांगायला लागते सो स्वीट. यावरती इकडे आता तिला सांगायला लागतो सारंग, अहो मी स्वीट नाही स्पायसी सांगितला होता. यावरती ऐश्वर्या म्हणते, नाही हो, पिझ्झा तर स्पायसीच आहे, तुम्ही सो स्वीट. सारंग काय, बायकोच्या एका स्वीटमुळे लगेच सारंग पाघळतो. तितक्यात ऐश्वर्याला त्याच्या मैत्रिणीचा कॉल येतो. मैत्रिणीशी बोलताना ऐश्वर्या म्हणते, मग काय, हा राऊंड तर आम्हीच जिंकणार. काहीही झालं ना तरी सुद्धा या राऊंडला आम्ही जिंकलोय आणि हाच राऊंड नाही बरं का, याच्या पुढचे प्रत्येक राऊंड मीच जिंकणार आहे. अगं आम्ही असताना बाकी कोणी काही जिंकू शकतं का? आमच्या पुढे सगळे पाणी कम चाय आहेत, पाणी कम चाय. तुला माहिती आहे का? असं म्हटल्यावरती इकडे आता मुद्दाम ती टोमणा मारते अवंतिका आणि आता सौमित्र आल्यावरती ती म्हणते, काय बघताय काय, पिझ्झा हवे, घ्या पिझ्झा खा, नाहीतर आमच्या पोटामध्ये दुखेल, असं म्हणत ती आता पिझ्झा समोर करते. सारंग म्हणतो, दादा दादा घे ना पिझ्झा. यावरती सौमित्र म्हणतो, दादा बोलतोयस तू मला? यावर सारंग म्हणतो, काय झालं काय? यावरती सौमित्र सांगायला लागतो, या पिझ्झा सोबत लाच सुद्धा खा जराशी. लाच सुद्धा विकून खाल्लीयस का तू? म्हणजे तुला कळतंय का काय केलंयस तू? अख्खी दुनिया तुझ्यावरती छिथू करते. काय बोलते माहितीये का तुमच्याबद्दल? असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो, काय बोलणार? बोलत असेल की या सारंगसारख्या साध्या भोळ्या माणसाला ऐश्वर्यासारखी इतकी सुंदर बायको कशी काय मिळाली, असं बोलत असेल ना, काय दादा? यावरती सौमित्र म्हणतो, अरे भानावरती ये, जगाचं जरा तरी भान ठेव, काय चाललंय तुझं? म्हणजे तुला आपल्याच भ्रमात राहायचं आहे का? सारंग म्हणतो, कसला भ्रम? माझी बायको सुंदर आहे हा काही भ्रम नाहीये, आहे माझी बायको सुंदर आणि बोलू दे लोकांना, सुंदर बायको आहे तर आहे. तुला ती मिळाली नाही सुंदर बायको म्हणून तुझा जळफळाट होतोय की काय? इतक्या घाणेरड्या पातळीला जाऊन सारंग जे काही बोलत असतो ना, ते ऐकून सौमित्रचं डोकं सटकतं. सौमित्र म्हणतो, बरोबर आहे, इतक्या नीच पातळीला जाऊन तू बोलू शकतोस ना, ते फक्त आणि फक्त हिच्यामुळे. म्हणजे इतकी नीच पातळी आपल्या घरात आत्तापर्यंत कुणी गाठली नव्हती, जी आज तू गाठलेली आहेस. पण मला त्याचं काहीही आश्चर्य वाटत नाहीये, कारण या नीच पातळीवरती तू जो उतरलायस तो फक्त आणि फक्त या बाईमुळे. ही सगळी जी भाषा आहे ना नीच पातळीची, ही नीच पातळीची भाषा फक्त हीच वापरू शकते आणि हिच्या सहवासात तू सुद्धा ही भाषा शिकलेला आहेस. सारंग, तुला जितकं हे करावं ना तितकं कमी आहे. ऐश्वर्या तोपर्यंत ऐकत असते, मस्तपैकी पिझ्झा खात असते, कोक पीत असते आणि आता नंतर ती उठते. ए हॅलो, बस करा, माझ्या नवऱ्याला बोलताय? लायकी आहे का तुमची माझ्या नवऱ्याला? एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्याला काहीही बोललेलं मी खपवून नाही घेणार. हे बघा, माझ्यासमोर माझ्या नवऱ्याला बोलताय, लाज नाही वाटत? सारंगची लगेच छाती अशी 56 इंचची होते. आपली बायको आपला हे घेते, आपला स्टँड घेते. सारंग एकदम खुश होतो. खुश होऊन सारंग आता तिच्याकडे पाहायला लागतो. त्यावेळेला मग मात्र आता इकडे अवंतिका बोलायला लागते, तू गप्प बस ग, तुझ्या नवऱ्याचं काय टोमणं सांगतेस? यावरती ऐश्वर्या म्हणते, का नको सांगू,
कारण इथे ना जे चाललंय ना ते सगळं माझ्या नवऱ्यामुळेच चाललंय. माझा नवरा या सगळ्यामध्ये इथे आहे. तो घराचा मालक आहे आणि त्या मालकाच्या समोर तुम्ही इथे उभे राहून हे असं बोलताय? खबरदार, जर घराच्या मालकाला हे बोललात तर. यावरती अवंतिका म्हणते, अगं स्वतःकडे बघ, किती खोटारडी आहेस तू. यावरती ऐश्वर्या म्हणते, काय खोटारडेपणा केला मी? यावरती आता इकडे अवंतिका सांगायला लागते, खोटारडेपणा? अगं ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना हरवून जे काही जिंकण्याचा तू खोटारडेपणा केलास ना, त्याबद्दल बोलते. त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, मी खोटारडेपणा केला? अगं काय खोटारडेपणा केला? ते त्यांच्या भांडणामुळे हारलेले आहेत. त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन फिकं पडलं आणि त्यामुळे ते हरलेले आहेत. मला काय सांगतेस? यावरती मग मात्र आता इकडे अवंतिका म्हणते, अगं त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन फिकं पडलं, पण ते कुणामुळे? त्यांच्यामध्ये भांडणं लावली, पण ती कोणी? तूच ना. तूच त्या दोघांच्या मध्ये आता भांडणं लावलीस आणि दोघांच्या मध्ये भांडणं लावून तू त्यांना भांडायला प्रवृत्त केलंस. ऐश्वर्या म्हणते, मग काय? मी काहीही करणार, मला ही स्पर्धा जिंकायचंय. साम दाम दंड भेद ही सगळी स्पर्धा, हे सगळं वापरून मला स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी मला जे करायचंय ते मी करणार. तुम्ही कुणीही मला या सगळ्यामध्ये काहीही बोलायचं नाहीये. असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे बेफाम झालेली असते आणि तिच्यासोबत सारंग पण बेफाम झालेला असतो. त्यावरती मग मात्र सौमित्र म्हणतो, कुणासमोर डोकं आपटतेस तू अवंतिका? अगं ज्या बाईला नीतिमत्ता मूल्य हे काहीही माहित नाही, त्या बाईच्या समोर डोकं आपटून काय होणार आहे? आणि तो सारंगकडे येतो. त्याला वाटतं की सारंग तरी थोडासा समजवल्यावरती सेन्सिबली विचार करेल, पण नाही, सारंगला कोणत्याही प्रकारचा सेन्सिबल विचार करायचाच नसतो. आणि त्यामुळे सारंगकडे सौमित्र येतो आणि सौमित्र त्याला म्हणतो, हे बघ सारंग, मी तुला जे सांगतोय ते ऐक. तू या सगळ्यामध्ये जो काही सोन्याचा पट्टा तुझ्या गळ्यात आहे असं तुला वाटतंय ना, ही ऐश्वर्या तो सोन्याचा नसून कुत्र्याचा पट्टा आहे. ती तुला नाचवते आहे. वेळेत सुधार, बायकोचं ऐकू नकोस. यावरती मग आता इकडे सारंग किती मूर्ख. सारंग म्हणायला लागतो, अच्छा, मी माझ्या बायकोचं ऐकू नको, मग कोणाचं ऐकू? आत्ता तर इतक्या वर्षात समजलेलं आहे मला की कोण माझं आहे, कोण माझ्यासाठी प्रयत्न करतंय. वैयक्तिक माझ्यासाठी आत्तापर्यंत कधीच कुणी काही प्रयत्न केलेले नाहीयेत. मला आज जर का या गोष्टी समजल्यात तर मी बायकोचं ऐकू नको? अरे तू तरी कुणाचं ऐकतोस? तू पण तुझ्या बायकोचंच ऐकतोस ना. तुझ्या बायकोचं ऐकूनच तू तर गेला होतास ना लग्न मंडपातून पळून. आता सारंग परत नीच पातळी गाठतो आणि पुन्हा 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 इकडे आता सौमित्राला त्याच गोष्टीची आठवण करून देतो, जी गोष्ट बोलण्यासाठी पण ऍक्च्युली सारंगला लाज वाटायला पाहिजे, पण ऐश्वर्याच्या सहवासामध्ये तो निर्लज्ज तर झालेलाच असतो. त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते, चला, यांनी आपली पिझ्झा पार्टी खराब करून टाकलेली आहे. काही गरज नाहीये आपल्याला यांच्या सोबत राहण्याची. चला आपण इथून निघून जाऊया. असं म्हणत ती सांगते, यांनी आपला पिझ्झा पण थंड केला. सारंग म्हणतो, काळजी करू नका, आपण एक काम करूया की आपण ना पिझ्झा नवीन मागवूया. तुमची पार्टी स्पॉइल होणार नाही याची काळजी मी घेणार. यावरती ऐश्वर्या म्हणते, ऐकलं, चला निघा इथून. दोघं जण पिझ्झा आणि कोक घेऊन वरती जातात. त्यावरती सौमित्र म्हणतो, हा सारंग ना पुरता हाताबाहेर गेलेला आहे. म्हणजे या सारंगचं काय करावं मला खरंच कळत नाहीये. कसा हा सारंग होता आणि कसा झाला? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अवंतिका म्हणते, मला तर वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे आणि ते म्हणजे की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीमधलं भांडण मिटलं असेल का? यावरती सौमित्र म्हणतो, हो, काळजी करू नको, मिटलं असेल, कारण ते फार काळ एकमेकांपासून लांब राहू शकत नाही. असं म्हणत ऋषिकेश जानकीचं भांडण मिटलं का याची चिंता अवंतिका आणि आता इकडे सौमित्र करत असताना ऍक्च्युली ऋषिकेश आणि जानकी यांच्यामधलं भांडण मिटलेलं असतं आणि दोघं जण आता एकत्र आलेले असतात. एका हाताने म्हणजे दोन हात एकमेकाला बांधून ही जी काही कामं चालू करण्याची ट्रिक जी काही आता इकडे ओवीने केलेली असते ती ट्रिक अचूक लागू पडते. दोघं एकमेकांशी भांडण विसरून आता एकत्रितपणे काम नुसतं नाही तर एकमेकांसोबत रोमॅन्स पण करत असतात. एकमेकांच्या सोबत आता एकत्र पण येत असतात आणि हे सगळं चालू असताना ते दोघं जण खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. हे जे काही सगळं चालू असतं त्यामुळे दोघांच्या उद्याच्या गेमवरती त्याचा खूप मोठा परिणाम पडणार असतो आणि दोघं जण तो गेम अचूक जिंकणार असतात. कपड्यांच्या घड्या घालणं, भांडी विसळणं, कपडे धुणं ही छोटी मोठी कामं दोघं जण करत असतात. ओवी येते आणि दोघं जण उशी झटकत असताना ओवीच्या तोंडावरती सगळी धूळ येते आणि दोघं हसायला लागतात.
तिघही हे सगळे एन्जॉय करत असतात आणि आता तिघांची फॅमिली हळूहळू त्यांच्यामधील गैरसमज समजून आता रुळावरती येत असते. जानकी ऋषिकेश जेवण करत असताना ऋषिकेश जानकीच्या डोक्यावरती येणारा घाम पुसत असतो, तिला कापून देत असतो. 2 हातांनी पोळ्या लाटत असताना एक हात ऋषिकेशचा असतो, भाजायला एक हात ऋषिकेशचा असतो आणि ओवीला ते पोळी भाजी जेवायला वाढतात. भाजी झाल्यावरती ओवी सांगायला लागते, आजची भाजी एकदम फक्कड झालेली आहे. तुमच्या दोघांचं कोऑर्डिनेशन अगदी योग्य जुळलेलं आहे आणि त्यामुळे आता तुमची शिक्षा माफ झालेली आहे. तुम्ही दोघांनी भाजी उत्तम केल्यामुळे आता तुमचे हात सोडायला काही हरकत नाही. हात सोडायला हरकत नाही म्हटल्यावरती ऋषिकेश जानकी एकाच वेळेला बोलायला लागतात, नाही नाही, हात सोडायची काही गरज नाही. ओवी म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला आता हा हात असा एकमेकांच्या सोबत ठेवणं हे आवडायला लागलंय वाटतं. यावरती ऋषिकेश म्हणतो, हो, जानकीचा हात माझ्या सोबत असलेला मला कायमचाच आवडणार आहे. असं म्हणत दोघ जण आता एकमेकांचा हात सोबत ठेवण्याच्या गोष्टी करत असतात. ओवी म्हणते, चालेल. त्यावरती आता इकडे ओवी सांगते, मग या सगळ्यामध्ये माझं कुणी ऐकणार आहे की नाही? तुम्ही सगळं तुमचंच करत असता. जानकी म्हणते, हो का मॅडम, आत्तापर्यंत सगळं तुमच्या मनाप्रमाणेच तर चाललंय ना. तुम्ही जे म्हणाल तेच तर आम्ही करत आहोत. आणि त्यावेळेला ओवी सांगते, नाही नाही, आता खऱ्या अर्थाने माझ्या मनासारखं झालं पाहिजे. यावरती जानकी सांगते, काय बोल, तुझ्या मनात काय आहे? ओवी सांगते, मला आईस्क्रीम खायचंय. यावरती जानकी म्हणते, मला नाही ऐकू येत, काय बोलतेस? ओवी 10 वेळा आईस्क्रीम 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 बोलते. जानकी म्हणते, मला नाही ऐकू येत. मग ऋषिकेश जानकीच्या कानात ओरडतो, आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम. जानकी म्हणते, ऋषिकेश काय चाललंय तुमचं? यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, ठीक आहे, तिला आईस्क्रीम खायचं आहे ना, खाऊ दे. जानकी चिडते आणि म्हणते, आत्ता सर्दीची साथ चालू आहे, नाही हं, आईस्क्रीम वगैरे काही नाही. यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, असू दे ग, एका आईस्क्रीमने काही नाही होत. त्यामुळे आता इकडे जानकी चिडते आणि ती म्हणते, नाही नाही, तुमचं काय चाललंय ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो, जा ओवी, तू माझ्या पॉकेटमधून पैसे घेऊन ये आणि आईस्क्रीम आणायला जा. असं म्हटल्यावरती जानकी अधिकच चिडते आणि आता इकडे जानकी सांगायला लागते की हे काय चाललंय, तुम्ही काय चाललंय? आणि यावरती ऋषिकेश म्हणतो, अगं असू दे ग. असं म्हटल्यावरती इकडे आता ओवी येते, जानकीच्या इकडे न बघता ऋषिकेशकडून पैसे घेते आणि ती सांगते, आई, बाबांनी मला पैसे दिलेत, मी आता घेणार बरं का आईस्क्रीम, आणि तुला व्हॅनिला फ्लेवर, बाबांना चोको चिप्स फ्लेवर. असं म्हणत ती तिकडून निघून जाते. ओवी निघून गेल्यावरती मग जानकी चिडते, जा ऋषिकेश, मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही. मी सांगितलं होतं ना की आईस्क्रीम नाही आणायचं, तरी सुद्धा तुम्ही आता आईस्क्रीम आणायला का पाठवलं? ऋषिकेश म्हणतो, अगं ऐक तरी. जानकी म्हणते, काय ऐकायचं बाकी राहिलंय? यावरती ऋषिकेश म्हणतो, अगं आपल्याला जरा स्पेस मिळावी म्हणून मी तिला बाहेर पाठवलंय. असं म्हटल्यावरती जानकी म्हणते, हो का, आणि स्पेस घेऊन करायचंय काय तुम्हाला? चला उठा, मला न भांडी घासायचेत, हात सोडूया. यावरती ऋषिकेश म्हणतो, अजिबात नाही, हात काही सोडायचा नाहीये. यावरती जानकी सांगायला लागते, असं कसं? ऋषिकेश म्हणतो, हो, आत्तापर्यंत आपण हात बांधून किती गोष्टी केल्या, हे सगळं करत असताना किती अडचणी आल्या, पण तरी पण प्रत्येक अडचणीवरती आपण मात केली ना. तशीच आता उद्याच्या गेममध्ये मी तुला विश्वास देतो जानकी, कालचा पॉइंट माझ्यामुळे हरलेला आहे ना, पण तोच पॉइंट मी परत आणणार. जानकी सांगते, काल उद्याचाच काय, आपण याच्या पुढचे प्रत्येक राऊंड जिंकायचं आहे. बरं आता हात सोडू, मला जायचं आहे. असं म्हणत जानकी हात सोडून तिकडे जायला निघते, पण ऋषिकेश काही ऐकत नाही. तो म्हणतो, हात जोडून करायच्या सगळ्या गोष्टी केल्यात, आता एक गोष्ट बाकी आहे, तेवढी मला करू दे. जानकी म्हणते, गोष्ट बाकी आहे? कसली गोष्ट बाकी आहे? ऋषिकेश सांगतो, उठ. असं म्हणत तो जानकीचा हात धरतो आणि जानकीचा हात धरून तिला डान्ससाठी उभं करत असतो. जानकी म्हणत असते, ऋषिकेश काय हे? पण ऋषिकेश काही ऐकत नाही. तो जानकीचा हात धरतो आणि हे क्षण मला जगू दे जानकी, या क्षणांना मला आता हरवून बसायचं नाही. असं म्हणत जानकीचा हात धरून ऋषिकेश छानपैकी डान्स करायला लागतो. दोघं जण डान्स करत असतात. ओवी नसताना दोघांना मी टाइम मिळालेला असतो आणि दोघं जण खूप एन्जॉय करत असतात. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या साथीने डान्स करतात. हात नाही छोडना, साथ नाही छोडना, हे सगळं बोलत दोघं जण आता उद्याच्या राऊंडची जबरदस्त ट्युनिंग करत असतात. हात जोडल्यामुळे त्यांना जी प्रॅक्टिस झालेली असते ती दुसऱ्या राऊंडला आता उपयोगाला येणार असते, याची त्या दोघांना कल्पनाच नसते. आता दुसरा राऊंड दुसऱ्या दिवशी सुरू होतो. गावकऱ्यांच्या मध्ये एकच चर्चा असते की जानकी वहिनींना इकडे ऐश्वर्याने मोठ्या शिताफीने फसवलेलं आहे, ते पण खोटं बोलून.
त्यामुळे गुलाब आणि सगुणाजवळ गावकरी येतात आणि खरंच आजची स्पर्धा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांनीच जिंकली पाहिजे, नाहीतर नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. यावरती गुलाब म्हणतो, हो तर कालच्या राऊंडमध्ये बघितलंत ना ऐश्वर्या वहिनी मी काय केलं. यावरती गावकरी म्हणतात, नाही, ती ऐश्वर्या आणि सारंग हे दोघंही कपटी झालेले आहेत. आधी सारंग भाऊजी असे नव्हते, पण आत्ता ते झालेत. त्यांनी ना खोटं बोलूनच तो पॉइंट घेतलाय. पण असं जर का झालं आणि प्रत्येक राऊंडला ते खोटं खोटं बोलत राहिले, प्रत्येक राऊंड तेच जिंकत राहिले, तर मात्र आपल्या जानकी वहिनी हरतील. आणि जानकी वहिनी हरतील म्हणजे आपण शेतकरी हरू. आपण शेतकरी हरल्यावरती आपल्याला कोण वाली राहील. कारण ही जर का ऐश्वर्या सारंगची जोडी जिंकली तर आपल्यासाठी खूप मोठं नुकसान आहे. आपल्याला या सगळ्यामध्ये हात धुवायला लागेल, आपलं ॲप जाईल आणि आपल्याला माल माल आहे ना त्यांच्या कंपनीला विकायला लागेल. नाही नाही, काहीही झालं तरी जानकी वहिनी जिंकल्या पाहिजेत. पण हे कसं शक्य होईल. यावरती गुलाब सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्यावरती विश्वास आहे ना तुमचा, मग विश्वास तसाच ठेवा. ते ना काहीही करतील, पण ही स्पर्धा जिंकतीलच. तुमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी ते ही स्पर्धा जिंकणार. असं म्हणत गुलाब खूप कॉन्फिडंट असतो. गुलाबला कॉन्फिडन्स असतो की काहीही झालं तरी सुद्धा ही स्पर्धा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी आत्ता जरी मागे असले तरी जिंकणार. मग आता इकडे स्पर्धेचे होस्ट येतात आणि चला चला आता आपला स्पर्धेचा चौथा राऊंड सुरू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, मुळशी गावात दोनच चर्चा रंगलेल्या आहेत. एक मुळशीमधली थंडी आणि मुळशीमधला हा जो आपला स्पर्धेचा हे आहे ना त्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावरती धुमाकूळ चाललेला आहे. प्रत्येक कपलसाठी वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. हो हो, कमेंट येत आहेत आणि त्या कमेंट मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. सगळ्यात जास्त कमेंट येतात ते 6 नंबर जानकी आणि ऋषिकेशसाठी. हा म्हणजे चांगल्या चांगल्या कमेंट येतात. हा म्हणजे चांगल्या की वाईट ते तुम्ही ठरवायचं आहे. असं म्हणत आता मात्र ते कमेंट वाचून दाखवतात. 6व्या फेरीने तिसऱ्या जोडीमध्ये खूप निराशा केली. ड्रम भरण्याच्या स्पर्धेमध्ये ऋषिकेश जानकी यांचं कोऑर्डिनेशन फसलं. बॅकअप ऋषिकेश जानकी बकअप करा आणि या लवकर स्पर्धेमध्ये परत. आणि त्यानंतर दुसरी कमेंट आलेली असते की ऋषिकेश जानकी आम्ही तुमच्या सोबत आहोत. काहीही झालं तरी ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे. सच्चाईने तुम्ही पुढे जात राहा आणि आम्ही तुमच्या मागे आहोत. चांगल्या वाईट ज्या काही कमेंट असतात त्या ऋषिकेश जानकी या दोघांना वाचून दाखवले जातात आणि दोघ जण स्पर्धेमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेले असतात. इकडे आता इकडे 4 नंबरच्या जोडीसाठी सुद्धा कमेंट आल्या. 4 नंबर म्हणजे अवंतिका आणि सौमित्र. अवंतिका आणि सौमित्र रणदिवे क्यूटेस्ट कपल आहे अशी कमेंट येते. 2 नंबरच्या जोडीसाठी पण कमेंट आहे, हा म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या. आणि त्यावरती होस्ट पण इतके बदमाश की होस्ट सांगायला लागतात सारंग आणि ऐश्वर्यासाठी कमेंट आहे, पण नुसत्या कमेंटच वाचायच्या, स्पर्धा कधी खेळायच्या, चला चला बस करा कमेंट. आणि त्यांच्या जोडीवरती येत ती आता स्पर्धा तिथेच थांबवत किंवा त्या कमेंटची हे तिथेच थांबवत ती कमेंट वाचून दाखवत नाहीत. सगळेजण खो खो हसायला लागतात. त्यावरती आता इकडे सांगायला लागतात होस्ट की आता चौथा राऊंड आहे. चौथ्या राऊंडला आत्तापर्यंत असलेलं कोऑर्डिनेशन जपणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. या राऊंडमध्ये तुमच्या दोघांचा एक एक पाय बांधला जाईल. आता पाय बांधला जाईल म्हटल्यावरती ऐश्वर्या डोक्याला हात लावते. कारण सारंग बुटका, ही उंच, पाय बांधून स्पर्धा खेळणार कशी. आधीच कोऑर्डिनेशनची कमतरता, त्यात तिला हा राऊंड बहुतेक कळालेलाच नसतो. आधी तिला समजलेलंच नसतं की हा राऊंड असा आहे. तिने आपल्या तिसरा राऊंड जिंकण्याच्या खुशीत त्याला फोनच नसतो केलेला की चौथ्या राऊंडला काय येणार आहे. मग ऐश्वर्याला डोक्याला हात लावण्याशिवाय पर्यायच नसतो. आता इकडे पाय बांधून स्पर्धा खेळायची म्हटल्यावरती ऋषिकेश जानकीला पण थोडं टेन्शन येतं, पण थोड्याच वेळासाठी. मग आता जानकीला ऋषिकेश सांगतो, 1 पॉइंट माझ्यामुळे गेलाय ना, हा पॉइंट मिळवून आणण्याची जबाबदारी माझी. जानकी म्हणते, तुम्ही स्वतःला कोणतीही गिल्ट देऊ नका, आपण दोघांनी मिळून हा पॉइंट आणायचा आहे. फक्त आता पाय बांधून चालणं इतकी स्पर्धा नसते, तर पाय बांधून फुगे फोडणं, पाय बांधून मेणबत्त्या लावणं, पाय बांधून बाकी सगळे टास्क करणं ही स्पर्धा असते. ऋषिकेश जानकी पाय बांधून ह्या स्पर्धा करतात कारण आदल्या रात्रीची प्रॅक्टिस उपयोगाला येते. पण आता ऐश्वर्या आणि सारंगला काहीच जमत नसतं. सगळं फिसकटत असतं. ठोकळाचे 6 हे पडत नसतात. बादलीत हे जात नसतो. सगळे गेम फसत असतात आणि ऐश्वर्या चिडचिड करते, एकटीच फरफटत पुढे जाते, सारंग खाली कोसळतो. पण तसं जानकी ऋषिकेशचं नसतं. ते कोऑर्डिनेशन ठेवून चालत असतात आणि प्रत्येक राऊंड, प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक फेरीमध्ये पुढे पुढे जात आता ही स्पर्धा ते जिंकलेले असतात. जजेस अनाऊन्स करायला लागतात आणि या स्पर्धेचे किंवा या
फेरीचे विनर आहेत. ऐश्वर्याचा चेहरा पडतो. या स्पर्धेचे विनर आता ऋषिकेश जानकीहून 2-2 या पॉइंटवरती दोघं आलेले असतात. आता पुढची स्पर्धा पाहणं किंवा पुढचा गेम पाहणं फारच रंजक ठरणार.